लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची मागणी वेगळी होते आणि सरकार वेगळंच देत आहे आणि यामुळे लाखो महिलांना मागील 3-4 महिन्यांपासून या योजनेचे पैसे परिणामी बंद झालेले आहेत आणि यावर सरकारने अथवा महिला व बाल विकास विभागाने दखल घेणं अत्यंत गरजेचं असणार आहे। अन्यथा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असून देखील लाखो महिलांचे पैसे बंद होतील, कारण नवीन ई-केवायसी बाबतचा निर्णय सरकारच्या वतीने घेतला जात नाही आहे। याबाबत वारंवार मागण्या होत आहेत। राज्यातील विविध भागांतून महिला आहेत की ज्यांना काही कारणामुळे कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे किंवा ई-केवायसीच्या अपडेटबद्दल उशिरा समजल्यामुळे आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाईट सुरुवातीच्या काही काळामध्ये आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये चालली नाही, सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे अनेक महिलांची त्या ठिकाणी ई-केवायसी प्रलंबित राहिली आणि या मूळ मुद्द्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे आणि इतरच मुद्दे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बोलले जात आहेत। परंतु या मुद्द्यावर बोलणं अत्यंत आवश्यक असणार आहे, कारण या एकमेव म्हणजेच की नवीन ई-केवायसी साठी सरकारने जर मुदत दिली तर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमधील जवळपास 90 ते 95% प्रॉब्लेम दूर होणार आहेत आणि त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रत असणाऱ्या महिलांमध्ये देखील वाढ होईल आणि ज्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू असायला हवी त्याच पद्धतीने ही योजना कार्यरत देखील होईल। त्यासोबतच परित्यक्त्या, एकल महिला आणि घटस्फोटित महिला एवढेच काही ते आता अडचणी राहिल्या आहेत। अन्यथा लाडकी बहीण योजना एक अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये कार्यरत असणारी योजना होईल, ज्या योजनेमधून महिलांच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याला डीबीटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधीचे वितरण केले जाते आणि या वितरणामध्ये केवळ एकच मुद्दा आता असा आहे की जो अनुत्तरित आहे आणि त्या मुद्द्यावर लक्ष देणं गरजेचं आहे। परंतु त्या मुद्द्यावरून लक्ष भरकटवून दुसरीकडे ई-केवायसी एडिटसाठी वारंवार मुदत वाढ देऊन सरकार लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने फसवणूक करण्याचा प्रयत्न करतंय का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। कारण ई-केवायसी एडिटसाठी सुरुवातीला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली। आता जवळपास ज्या महिलांची त्या ठिकाणी ई-केवायसी चुकली होती त्यांनी आता दुरुस्ती केलेल्या आहेत, त्यांना योजनेचे पैसे देखील चालू झाले आहेत। त्याबद्दल नक्कीच आपण सरकारचे देखील त्या ठिकाणी आपण आभार मानूया, कारण ज्या महिलांची ई-केवायसी चुकीची झाली होती ते त्यांची ई-केवायसी दुरुस्त करून घेतलेली आहे आणि त्यांना योजनेचे पैसे देखील सुरू झालेले आहेत। परंतु ज्या महिलांची ई-केवायसी राहून गेली होती याबाबत दखल देण्यास सरकार का तयारी दाखवत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि या संदर्भातील काही महत्त्वाच्या घडामोडी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व योजनांबाबतच्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून होते। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, नवीन ई-केवायसी साठी आम्हाला एक संधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी राज्यातील लाखो महिलांची आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 75 ते 80 लाख अशा महिला आहेत की ज्यांची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी राहून गेली आणि त्यामुळे त्यांना योजनेचे पैसे बंद झाले आहेत। बरं, आता या 75-80 लाखांमध्ये सर्वच महिला पात्र आहेत असं आम्ही अजिबात म्हणत नाही। नक्कीच यामध्ये काही प्रमाणामध्ये महिला अशा आहेत की ज्या या योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र नसल्याने त्यांनी स्वतः त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी केली नाही, त्या महिलांचा विषय वेगळा घ्या। परंतु अनेक अशा देखील महिला आहेत की ज्या ग्रामीण भागामधून येतात, ज्या खेडोपाड्या वाड्या वस्त्यावरून येतात आणि त्यांना या ई-केवायसी बाबतची माहिती अत्यंत उशिरा मिळाल्यानं त्यांना त्या ठिकाणी काही कागदपत्रांची त्यांची पूर्तता झाली नाही आणि त्यामुळे त्यांचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी थांबले गेले। मी पुन्हा एकदा सांगेल की लाडकी बहीण योजनेची नवीन ई-केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत होती, परंतु लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ही 28-29 तारखेपासूनच बंद झाली। शेवटचे 1 ते 2 दिवस लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताच आली नाही। त्या ठिकाणी OTP येत नव्हते, OTP आले तर OTP व्हेरीफाय होत नव्हते आणि OTP व्हेरीफाय न झाल्यामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसी होऊ शकली नाही। याबाबत आम्ही स्वतः खात्री केली होती। मग वेबसाईट व्यवस्थित चालत नव्हती, सर्व्हरच्या अडचणी होत्या। सुरुवातीच्या काळामध्ये तर 10-15 दिवस लाडक्या बहिणींनी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती। म्हणजे नक्कीच यामध्ये काही प्रमाणामध्ये अडचणी सरकारच्या वतीने देखील आल्या आणि अनेक प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींकडून देखील अडचणी झाल्या। परंतु ज्यांनी चुकवली त्यांना दुरुस्ती करण्यासाठी 2-2 वेळा संधी मिळाली, परंतु ज्यांची राहून गेली त्यांना तुम्ही एकदाही संधी देत नसाल तर याबाबत सरकारने नक्कीच विचार करणं गरजेचं असणार आहे, कारण आकडा खूप मोठा आहे।
हा जो आकडा आहे हा आकडा लहान आहे मोठा आकडा नाही. म्हणजे 1,00,000-2,00,000 महिला असत्या तर वेगळा विषय असतो, परंतु 75-80 लाख महिला, विचार करा की किती मोठा आकडा आहे. आणि अशा जर पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये महिला जर अपात्र होत असतील तर नक्कीच सरकारने याची दखल घेऊन एकदा नवीन ई-KYC साठी मुदत देण्याची परत एकदा मागणी होत आहे. कारण आता लक्षात घ्या, राज्यातील लाखो महिला यामध्ये प्रलंबित राहिलेल्या आहेत आणि आता ई-KYC म्हणजे दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा सरकारने काय केलं की सरकारने परत एकदा 30 एप्रिल पर्यंत त्या ठिकाणी मुदतवाढ दिली. मग आता 30 एप्रिल पर्यंत तुम्ही जर ई-KYC एडिटसाठी मुदतवाढ देताय तर मग नवीन ई-KYC साठी देखील तुम्ही 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ द्यावी. त्यामध्ये ज्या ज्या महिला त्यांची ई-KYC करून घेतील त्यांना अंतिम वाढ द्या. ज्या ज्या महिला ई-KYC करून घेतील त्यांची तुम्ही पडताळणी करा आणि पडताळणी अंती त्या महिला जर अपात्र ठरल्या तर त्यांना योजनेतून कायमचे तुम्ही अपात्र करून टाका, काहीही प्रॉब्लेम नाही. परंतु ई-KYC करू न शकल्याने जर अशा प्रमाणामध्ये म्हणजे ज्या अटी व निकषांमध्ये पात्र असून गोरगरीब आहेत, गरजू आहेत, रोजगारावर जगणाऱ्या महिला आहेत, अशा महिलांना गरज असताना त्यांचे फक्त ई-KYC राहून गेल्यामुळे त्यांचे योजनेचे पैसे थांबत असतील तर लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये अशा चुकीच्या पद्धतीने अन्याय होईल. आणि याची सरकारने दखल घेऊन लाडकी बहीण योजनेमध्ये एक शेवटची संधी लाडक्या बहिणींना नवीन ई-KYC साठी करून द्यावी अशी पुन्हा एकदा मी मागणी करतोय. कारण लक्षात घ्या की 31 मार्च रोजी सर्व विषय संपला होता, परंतु आता परत आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की शेवटची एक मुदतवाढ आम्ही देतोय, शेवटची संधी आम्ही देतोय, 30 एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींनी ई-KYC दुरुस्ती करून घ्यावी. मग दुरुस्तीसाठी वारंवार मुदतवाढ मिळत आहे तर मूळ जो प्रश्न आहे तो मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करून इतर प्रश्नांकडे सरकार लक्ष देत आहे का असे देखील या निमित्ताने आपण विचारलं पाहिजे. कारण सरकारकडून अशा महिलांकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झालेले आहे. आता यामध्ये अशा महिलांची काय चूक आहे की ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, ज्या एकल आहेत, ज्या परित्यक्त्या आहेत, त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहे, त्यांची चूक काय, अशा महिलांची देखील सरकारकडून दखल अजूनही कोणत्याही प्रकारे घेतली गेली नाही. खरं तर घटस्फोटित असतील, एकल असतील, परित्यक्त्या असतील अशा महिलांना तर या योजनेची नितांत गरज आहे. त्यांना या 1500 रुपयामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो, परंतु अचानक पैसे थांबल्याने अनेक महिला नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण योजनेमध्ये तुमची ई-KYC राहून गेली असल्यास नक्की कमेंट तुमचे नाव सांगा, तुमच्या गावाचे देखील नाव सांगा, जेणेकरून किती महिला अशा आहेत की ज्यांची ई-KYC प्रलंबित राहिल्यामुळे त्यांचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत हे आपल्याला समजणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र.